बाळा, थोडा वेळ थांबशील? माझ्याकडे तुझ्यासाठी एक महत्त्वाचा संदेश आहे. आपण अनेकदा म्हणतो की माझे नशीब साथ देत नाहीये, वेळ खराब आहे. पण कधी शांतपणे बसून विचार केलाय का? तुझा खरा शत्रू बाहेर नाही, तर तुझ्या आतच दडलेला आहे. तो शत्रू म्हणजे आळस. आळस हा माणसाचा शत्रू आहे, जो गोड बोलून तुमचं भविष्य चोरतो. हा असा आजार आहे जो शरीरापेक्षा आधी मनाला जडतो. उद्या करू, नंतर बघू, आज खूप थकलोय, या साध्या वाटणाऱ्या वाक्यामागे तुमचे मोठे पराभव दडलेले असतात. आळस फक्त काम न करणे नव्हे, तर मिळालेल्या संधीचा अपमान करणे आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हे कोणासाठी? जो कष्ट करतो, जो प्रयत्न करतो त्याच्यासाठी. बसून राहणाऱ्याला तर देवही मदत करू शकत नाही. तुमचे हातपाय आणि बुद्धी देवाने दिलेली सर्वात मोठी साधनं आहेत. जेव्हा तुम्ही आळस करता, तेव्हा तुम्ही त्या ईश्वरी शक्तीचा अवमान करता. आजच ठरवा, तो उद्या कधीच येणार नाही. जो काही आहे तो फक्त आज आणि आताच आहे. झोपून पाहिलेली स्वप्न फक्त स्वप्नच राहतात.